हॅलो, वेलकम टू मंथन आयएस अँड दिस इज शिवप्रसाद. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, एमपीएससीने जो आहे तो या वर्षीपासून आपला पॅटर्न चेंज केलेला आहे आणि तो वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार केलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेजेस येतात किंवा त्यांच्या मनामध्ये ही शंका आहे की बाबा हे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ते आम्हाला झेपेल का, ते आम्हाला जमेल का, किंवा कारण का आम्ही आजपर्यंत तरी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने अभ्यास केलेला आहे. आमचा अभ्यासाचा एक दृष्टिकोन राहिलेला आहे आणि आता अचानकपणेच आपल्याला हा दृष्टिकोन आणि पर्स्पेक्टिव्ह चेंज करावा लागणार आहे काय, किंवा आपल्यासमोर काही नवीन चॅलेंजेस उभे राहणार आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आन्सर रायटिंग स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सिलेबसमध्ये फार मोठा चेंज आलेला आहे, तर त्या मोठ्या चेंजकडे आपण कशा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलेलं पाहिजे. तर मग आपल्या या सेशनमध्ये आज आपण हे डिस्कस करणार आहे की जो एमपीएससीने जो हा पॅटर्न चेंज केलेला आहे त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली कसं बघायचं रादर दॅन निगेटिव्हली पाहण्यापेक्षा, किंवा असं समज करण्यापेक्षा की बाबा तो आपल्या प्रिपरेशनमध्ये एक ऑब्स्टॅकल क्रिएट करणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण हे डिस्कस करणार आहे की हा जो पॅटर्न चेंज आहे हा तुमच्या प्रिपरेशनमध्ये एक ऑब्स्टॅकल क्रिएट नाही करत आहे, तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येतो. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण हे डिस्कस करणार आहे की नेमकं कुठल्या त्या संधी आहेत आणि ते कशा प्रकारे आपल्या फायद्याच्या असू शकतात. ठीक आहे. तर बरेचसे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बद्दल मिसकन्सेप्शन्स आहेत की बाबा नाही, हा जो चेंज झाला तो म्हणजे बेसिकली काय की आजपर्यंत आम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने अभ्यास केला आणि आता अचानकपणे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. हा चेंज काही जास्त फिजिएबल नाहीये किंवा जास्त एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त फायदेशीर नाहीये. ठीक आहे. पण नेमकी वास्तविकता अशी आहे का, तर बेसिकली पहिल्यांदा आपण वास्तविकता बघितली पाहिजे की नेमकं या पॅटर्न चेंजमुळे एमपीएससी मध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये कुठल्या प्रकारचे नवीन बदल पाहायला आपल्याला भेटणार आहेत. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल समजा आपण जर रियालिटी चेक केला की बाबा नेमकं वर्णनात्मक स्वरूप या स्वरूपाचा नेमका आपल्याला काय फायदा होणार आहे, किंवा आपल्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे एक फायदा किंवा एक ग्रेस किंवा एक अपलिफ्टमेंट भेटणार आहे, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा नुसता पॅटर्न चेंजच नाहीये, तर बेसिकली या पद्धतीने परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना काही नवीन स्किल्स अडॅप्ट कराव्या लागतील किंवा नवीन स्किल्स प्रॅक्टिसने त्या परफेक्ट कराव्या लागतील. क्लॅरिटी आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्किल इज दॅट की बाबा तुमच्यामध्ये अनालिटिकल स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये त्याला विश्लेषणात्मक कौशल्य असं म्हणतात की ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आता यायला पाहिजे. पहिले कसं होतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास केला, तुमच्यामध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, तुमचा पेपर एमसीक्यू बेस्ड आहे. ठीक आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर एक तर तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर माहिती असतं किंवा तुम्हाला माहिती नसतं, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही इलिमिनेशन टेक्निक असतील किंवा इंटेलिजन्स गेस अशा टेक्निक असतील, अशा सगळ्या टेक्निक वापरून तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. पण आता तसं नाहीये. आता नेमकं काय चेंज झालं, तर बेसिकली तुमच्याकडे जो काही डेटा आहे किंवा तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे तिचं अनालिसिस करून तुम्हाला तुमचं ओपिनियन द्यायचं आहे. तुम्हाला तुमचं ओपिनियन क्रिएट करायचं आहे. आणि जर प्रामुख्याने आपण या गोष्टीकडे बघितलं तर बेसिकली तुमच्या प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी कराव्या लागतात. बेसिकली सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून याच अपेक्षा असतात की जो काही डेटा, जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असते ॲज अ अधिकारी म्हणून, तर त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण प्रॉब्लेमला किती जास्त इफिशियंटली सॉल्व्ह करू शकतो, ही स्किल आपल्याकडे असली पाहिजे. ठीक आहे. आणि कुठं ना कुठं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून ही स्किल डेव्हलप होण्यासाठी वाव नव्हता, पण आता ही स्किल डेव्हलप होण्यासाठी या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पुरेसा असा आपल्याला आता वाव मिळणार आहे. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे हे एक प्लस पॉईंट आहे. ठीक आहे. जे की नेक्स्ट प्लस पॉईंट मी आता डिस्कशन मध्ये बोललो की तुम्हाला तुमच्या प्रशासकीय भूमिकेसाठी परिपूर्णपणे तयार करते. ठीक आहे. प्रशासकीय भूमिका म्हणजे फक्त असं नसतं की तुम्ही गेले, तुम्ही क्वेश्चन्स आले, तुम्ही तिचं आन्सर टिक मार्क करून आले, पण नाही, तुम्हाला काही रिअल टाइम प्रॉब्लेमला सामोरे जावं लागतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्किल्स वापरून, तुम्हाला तुमच्या लँग्वेज स्किल्स वापरून किंवा तुम्हाला तुमच्या एक्सप्रेशन स्किल्स वापरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. आणि कुठे ना कुठे ही क्वालिटी अधिकाऱ्यांमध्ये येत नव्हती, कारण का पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह होतं. ठीक आहे. कुठे ना कुठे ही क्वालिटी हॅम्पर होऊ लागली होती. ठीक आहे. त्यामुळे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी काय होतं, बेसिकली तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करणार आहात त्या अभ्यासामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली काही प्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या प्रशासकीय भूमिकेसाठी ऑलरेडी प्रिपेअर करत आहात. पहिले तुम्ही फक्त एका एक्झामसाठी किंवा एका टेस्टसाठी प्रिपेअर करत होते, पण आता बेसिकली तुम्ही तुमच्या जॉबसाठीच प्रिपेअर करत आहात, कारण का पॅटर्नच असा चेंज झालेला आहे. क्लॅरिटी आहे. तर हा एक अजून एक प्लस पॉईंट आहे. ठीक आहे. जे की मी आधी पण बोललो की जे वस्तुनिष्ठ असतात किंवा जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला फक्त आणि फक्त एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा एक्सपर्ट बनवतो. कारण का
तुम्ही समजून घ्या, बेसिकली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे गॅम्बल आहे, ठीक आहे. आणि काही ठिकाणी तुम्ही ते गॅम्बल वापरू शकता. फॉर एक्झाम्पल इलिमिनेशन टेक्निक्स असतील किंवा इंटेलिजंट गेस असेल किंवा इंटेलिजंट एलिमिनेशन असेल, बऱ्याच गोष्टी असतील. आणि कुठं ना कुठे या गोष्टींचा काही विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ लागला आणि वारंवार काय होऊ लागलं की तेच विद्यार्थी आपल्याला यादीमध्ये दिसू लागले होते. क्लॅरिटी आहे. आणि कुठं ना कुठं हे पण एमपीएससीला ब्रेक करायचं होतं, ही सायकल पण ब्रेक करायची होती. कारण कसं लक्षात असतं, लक्षात घ्या मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा एक्झाम दिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बेसिकली आयोगाची लँग्वेज समजते, त्यांना आयोगाच्या माइंडसेटचा नेमका अंदाज आला असतो. त्यामुळे काही माहिती नसताना सुद्धा फक्त प्रश्न वाचून त्यातलं कुठलं स्टेटमेंट रॉंग आहे किंवा कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे असे सुद्धा विद्यार्थी बघितलेले आहेत. क्लॅरिटी आहे. तर मग या ठिकाणी कुठं ना कुठं बाकीच्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कुठं ना कुठे या गोष्टीचं नुकसान होऊ लागलं ना. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा पण प्लस पॉईंट बघितला पाहिजे की पहिले जे तुम्ही होते ना, तुम्ही एक्सपर्ट बनले होते, ते तुम्ही हॅक केलं होतं बेसिकली. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा जो चेंज होता ना, तो आवश्यकच होता. क्लॅरिटी आहे. आणि बेसिकली आणि हेच डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न आहे किंवा वर्णनात्मक परीक्षा आहे ही तुम्हाला डिसिजन मेकर बनवते. क्लॅरिटी. कारण या ठिकाणी आन्सर लिहिताना तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला बेसिकली स्वतःला एक्सप्रेस करायचं आहे. आणि हे एक वेगळ्या प्रकारचं स्किल आहे जे की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपरमध्ये टेस्ट होत नाही. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे हा एक प्लस पॉइंट याच्यामध्ये ऍड झालेला आहे. क्लॅरिटी आहे. आणि बेसिकली एमपीएससीला किंवा महाराष्ट्र सरकारला ही एक गोष्ट साध्य करायची होती की युपीएससी मध्ये महाराष्ट्राच्या मराठी विद्यार्थ्यांचं जे सक्सेसफुलनेस आहे किंवा सक्सेस रेशो आहे तो वाढवायचा होता. क्लॅरिटी आहे. आता बेसिकली जे बाकीचे आयोग आहेत किंवा बाकीच्या स्टेटचे जे आयोग आहेत ते ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार चालतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये किंवा युपीएससीच्या एक्झाम मध्ये सक्सेस रेट आहे किंवा सक्सेस रेशो आहे तो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. कुठे ना कुठे महाराष्ट्राचे विद्यार्थी त्या पॅटर्नच्या डिफरन्समुळे या रेसमध्ये मागे पडू लागले होते. त्यामुळे हा एक चान्स आहे की बाबा जर आपण पॅटर्नच सेम केला तर ऑटोमॅटिकली महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सेंटरमध्ये रेशो वाढेल. क्लॅरिटी आहे. तर ही एक गोष्ट आहे आणि ही एक गोष्ट या ठिकाणी एमपीएससीला साध्य करता येते. ठीक आहे. आणि जो नेक्स्ट प्लस पॉइंट आहे तो म्हणजे हाच की या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने अभ्यास करून तुम्हाला तुमचे स्वतःचे मत यू कॅन बिल्ड युअर ओन ओपिनियन. आणि हे आजच्या घडीमध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. कारण का तुमच्या ओपिनियनला इन्फ्लुएन्स करणाऱ्या गोष्टी मार्केटमध्ये बऱ्याचशा आहेत. सोशल मीडियाद्वारे किंवा बऱ्याचशा गोष्टीद्वारे तुमचं ओपिनियनला इन्फ्लुएन्स केलं जातं. इन्फ्लुएन्स करणं म्हणजे काय, तर बेसिकली तुमच्या ओपिनियनला शेप केलं जातं, एक आकार दिला जातो. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटायला पाहिजे हे बाकीचे लोक ठरवतात. क्लॅरिटी आहे. पण असं न होता प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं असं एक ओपिनियन किंवा मत तयार केलं पाहिजे. त्याला ओपिनियन बिल्डिंग प्रोसेस म्हणतात, जे की आजच्या जनरेशन मध्ये मला पाहायला भेटत नाही. कारण का तुम्ही एवढे जास्त सोशल मीडियावरती किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती ऍक्टिव्ह असता आणि त्याच गोष्टी तुमच्या ओपिनियनला इन्फ्लुएन्स करतात. कुठल्या गोष्टी वाचून समजून घेऊन तुमचं ओपिनियन बिल्ड होताना दिसतच नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हा एक प्लस पॉईंट म्हणता येईल की या एक्झाममुळे तुम्हाला तुमचं स्वतःचं ओपिनियन, बाकी ती कुठलीही गोष्ट असू द्या, पॉलिटिकल असू द्या, सोशल असू द्या, रिलिजियस असू द्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असू द्या, या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं मत तयार करता आलं पाहिजे. आणि या पॅटर्नने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ते मत तयार करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली जर आपण रियालिटी चेक केलं तर आपल्याला बरेचसे प्लस पॉईंट या ठिकाणी पाहायला भेटलेले आहेत. तर नेक्स्ट पॉईंट आपण हे बघूया की नेमकं आता या पॅटर्न चेंजमुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठले जे फॅक्टर्स आहेत जे भीती क्रिएट करतात, की कुठल्या गोष्टीमुळे त्यांना असं वाटतं किंवा त्यांनी असं अंडर कॉन्फिडेंट फील करतात की बाबा हा जो पॅटर्न आहे तो आमच्यासाठी नाही आहे. क्लॅरिटी आहे. तो कुठे ना कुठे वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा ज्यांनी आजपर्यंत युपीएससीचा अभ्यास केला किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी त्यांनी आजपर्यंत अभ्यास केला त्याच विद्यार्थ्यांसाठी कुठे ना कुठे हा पॅटर्न आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं त्यांच्यामध्ये फिअर फॅक्टर काय की बाबा आपल्याला अभ्यासाचा दृष्टिकोन बदलावा लागेल आणि अभ्यासक्रमातील बदल आणि नवीन डायमेन्शन्सचा आपल्याला विचार करावा लागेल. आधी कसं होतं, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बिल्ड करायची आहे. एक क्वेश्चन येईल, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात. ठीक आहे. आणि ते तुमच्या कन्सेप्ट किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगचा वापर करून त्यातलं तुम्हाला योग्य असं उत्तर ओळखायचं आहे.
ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचंय का नाही, या ठिकाणी तुम्हाला उत्तर ओळखायचं आहे की करेक्ट उत्तर कुठलं आहे तुम्हाला ओळखायचं आहे, गेस करायचं आहे, उत्तर तुमच्या समोर आहे. पण आता या पॅटर्ननी कसं आहे, उत्तर तुमच्या समोर नाहीये, तुमच्या समोर प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी तुम्हाला तुमचं उत्तर तयार करायचं आहे ऑन दी स्पॉट त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये. यासाठी वेगळ्या प्रकारचा अभ्यास लागतो, या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे अनालिटिकल स्किल्स लागतात जे की पहिले ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमचे डेव्हलप होत नव्हते किंवा ते डेव्हलप व्हायला आपल्याला पाहायला भेटत नाही. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये आता हे फिअर फॅक्टर आहे तर मग याच्यावरती मात कशी करता येईल. ठीक आहे, या ठिकाणी प्लस पॉइंट असा आहे की एमपीएससी जरी पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झाला असेल, एमपीएससीने जरीही पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह केला असेल आणि जे आपल्याला माहिती आहे की याआधी सुद्धा आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 हे आपले प्रमुख पेपर्स होते. क्लॅरिटी आहे, तरी देखील ही शाश्वती आहे की आयोग एमपीएससी जास्त कुठल्याही सब्जेक्टच्या डेप्थ्स ज्या आहेत त्या वाढवणार नाही, रादर दॅन जो आता ऑलरेडी लेवल आहे किंवा जी ऑलरेडी आताची इस्टॅब्लिश अशी डेप्थ आहे त्या डेप्थ वरतीच फक्त प्रश्नांचं स्वरूप बदलणार आहे. ठीक आहे, समजलं नसेल तर मी परत सांगतो, तर बेसिकली कुठल्याही सब्जेक्टचा तुम्हाला अजून जास्त डीप मध्ये जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता सध्या तरी भासणार नाही. म्हणजे काय, तुमचा जो फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, GS1 मध्ये सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे, GS2 मध्ये पॉलिटी आहे, GS3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, तर या सब्जेक्टची डेप्थ किंवा डिफिकल्टी लेवल वाढणार नाहीये. ठीक आहे, डिफिकल्टी लेवल आयोगाने तीच ठेवलेली आहे. क्लॅरिटी आहे, रादर दॅन डिफिकल्टी लेवल वाढवण्यापेक्षा त्या ठिकाणी त्या सब्जेक्टकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा आहे. जसं की मी आधी सुद्धा म्हटलं होतं की पहिल्या पॅटर्न मध्ये उत्तर तुमच्या समोर आहे, तुम्हाला फक्त करेक्ट आन्सर गेस करायचा आहे किंवा करेक्ट आन्सर ओळखायचा आहे. ऑब्व्हियसली त्यासाठी सुद्धा तुमचा अभ्यास लागतो. पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तीच सगळी इन्फॉर्मेशन वापरून जी की तुमच्याकडे ऑलरेडी आहे तीच सगळी इन्फॉर्मेशन वापरून तुम्हाला तुमचं आन्सर डेव्हलप करायचं, बिल्ड करायचं आणि लिहायचं सुद्धा आहे योग्य शब्दामध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी काम जास्त वाढलेलं आहे. पण सब्जेक्टची डिफिकल्टी वाढली का, तर नाही, सब्जेक्ट अजून जास्त डेप्थ मध्ये आयोगाने नेलेले नाही. तर हा एक प्लस पॉइंट आहे, फक्त सब्जेक्ट कडे पाहण्याचा आणि सब्जेक्ट समजून घेण्याचा आपल्याला एक दृष्टिकोन बदलावा लागणार आहे या नवीन पॅटर्न नुसार. त्यामुळे या गोष्टीने सुद्धा जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही. ठीक आहे, पुढचा फिअर फॅक्टर काय की बाबा जे टॉपर्स असतात ते तर ऑलरेडी म्हणजे त्यांचा एवढा अभ्यास झालेला असतो, तर आन्सर रायटिंग मध्ये त्यांना अजून जास्त फायदा होईल, कुठे ना कुठे त्यांना एज भेटेल. पुढचा काय की बाबा नेमकं युपीएससीच्या मुलांना या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा होईल. नेक्स्ट काय की आन्सर रायटिंग स्किल ही एक नवीन कला आता आम्हाला शिकावी लागणार आहे आणि नवीन स्किल आम्हाला डेव्हलप करावी लागणार आहे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट काय, ऑब्व्हियसली ऑप्शनल सब्जेक्ट आधी होता आताही आहे, पण आता अगेन आपल्याला आन्सर रायटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो आता ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा आपल्याला बिल्ड करावा लागणार आहे. क्लॅरिटी आहे. तर या प्रत्येक फिअर फॅक्टरकडे आपण डिटेलने डिस्कशन करूया आणि डिटेलने बघूया की नेमका हा खरंच फिअर फॅक्टर आहे, जरी एक ऑब्स्टॅकल असला तर याच्याकडे आपण पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं बघून त्यातलं आपल्याला बेस्ट कसं काढून घेता येईल या गोष्टीकडे बघूया. ठीक आहे, फर्स्ट थिंग काय जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे की अभ्यासाचा दृष्टिकोन बदलावा लागेल आणि नवीन डायमेन्शन्सचा विचार करावा लागेल. जसं की मी आधी म्हटलं होतं की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमच्याकडे ऑलरेडी आहे, ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वापरूनच तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचे आन्सर देता. ठीक आहे, फक्त आता नवीन पॅटर्न तुम्हाला काय करायचं की हीच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वापरून तुम्हाला तुमचं आन्सर बिल्ड करायचं आहे. प्लस तुम्हाला तुमचे विचार एक्सप्रेस करायचे. क्लॅरिटी आहे. या ठिकाणी सब्जेक्टची डिफिकल्टी वाढवली का, तर नाही. डेप्थ वाढवली का, नाही. म्हणजे आयोगाने काय केलंय तर बेसिकली हॉरिझॉन्टल चेंजेस केलेत, म्हणजे सिलेबस मध्ये हॉरिझॉन्टल चेंजेस केलेत, म्हणजे डिफिकल्टी न वाढवता फक्त त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स वाढवलेत. व्हर्टिकल चेंजेस केलेत का, किंवा एखाद्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला अजून जास्त खूप डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचा असं काही केलंय का, नाहीये. बेसिकली तुम्ही आधी ज्या पद्धतीने अभ्यास केला तेवढीच डिफिकल्टी आहे, फक्त तुम्हाला त्याची दिशा बदलायची आहे, डिरेक्शन बदलायची.
क्लॅरिटी आहे? तर जास्त काही या ठिकाणी घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट तुम्हाला कुठल्या ऍडिशनल गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतील. तर बेसिकली काय, तुमची लेखन क्षमता तुम्हाला वाढवावी लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, तुम्हाला स्ट्रक्चर्ड थिंकिंग म्हणजे काय, सुव्यवस्थित विचार प्रक्रिया आणि संरचनात्मक विचार, म्हणजे तुम्हाला तुमच्या विचारांना एक स्ट्रक्चराइज्ड रूप द्यावं लागेल. ठीक आहे. की कशा, म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून जास्त सोप्या भाषेमध्ये समजा बोलायचं झालं, ठीक आहे, तर प्रत्येक GS1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, प्रत्येक पेपरचे आन्सर लिहिण्यासाठी एक स्ट्रक्चराइज्ड फॉर्मॅट असतो. ठीक आहे. एक जनरलाइज्ड स्ट्रक्चर असतं. ते स्ट्रक्चर तुम्हाला बिल्ड करावं लागेल. ठीक आहे. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये राहूनच तुम्हाला त्या प्रत्येक पेपरचे आन्सर लिहायला सोपं जाते आणि लिहायला अजून जास्त मदत होते. तर हे स्ट्रक्चर कसे बिल्ड करणार, किंवा याची प्रोसेस काय आहे, किंवा काय स्टँडर्ड प्रोसिजर आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवरती घेणार आहोत. तर बेसिकली हा पहिला व्हिडिओ आहे जो की आन्सर रायटिंग स्किल सिरीज आपण सुरू करणार आहोत. आणि या सिरीज मध्ये बरेचसे व्हिडिओज आपण आन्सर रायटिंग स्किल कशा प्रकारे डेव्हलप करणार आहोत याच्यावरती घेणार आहोत. एकदम बेसिक पासून सुरुवातीचे काही विद्यार्थी काही जे व्हिडिओज असतील ते जनरलाइज्ड मॅनर मध्ये असतील, जे की पूर्ण आन्सर रायटिंग स्किल मध्ये एकत्रितपणे बोलतील. आणि त्यानंतर आपण सब्जेक्ट स्पेसिफिक, फॉर एक्झाम्पल GS1 साठी कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, GS2 साठी कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आणि GS3 आणि 4 साठी कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर प्रत्येक पेपरवरती सुद्धा आपण स्पेशलाइज्ड असं व्हिडिओ लेक्चर किंवा व्हिडिओ सेशन आपण या चॅनलवरती घेणार आहोत. त्यामुळे ते सेशन मिस आउट न करण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ऍक्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागेल त्या सब्जेक्टची. ठीक आहे. आता फक्त सब्जेक्ट वर वाचून किंवा काही फॅक्च्युअल डेटा पाठ करून त्याचा काही फायदा होणार नाहीये. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचं डायमेन्शन, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी घटना असेल, फॉर एक्झाम्पल समजा आपण हिस्ट्रीच्या भाषेमध्ये बोललो तर 1857चा रिव्हॉल्ट आहे. तर त्या 1857च्या रिव्हॉल्टचे नेमके त्या काळातील भारतीय समाजावरती नेमके कुठले परिणाम झाले होते, ठीक आहे, भारतीय धर्मव्यवस्थेवरती किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमके कुठल्या प्रकारचे परिणाम झाले होते, तर या गोष्टींकडे आता जास्त लक्ष द्यायचंय. ठीक आहे. कॉजेस अँड इफेक्ट्स. ठीक आहे, की नेमकं कशामुळे या गोष्टी घडल्या आणि घडल्यानंतर त्या गोष्टींचा आपल्या मेन स्ट्रीम सोसायटीवरती किंवा मेन स्ट्रीम पॉलिटिक्सवरती, नेमका इकॉनॉमिक्सवरती नेमका काय परिणाम झालाय, या अँगलनी किंवा त्याच्या प्रत्येक डायमेन्शन्सनी आपल्याला त्या गोष्टीचा सध्या अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. डेप्थ नाही वाढलेली आहे, फक्त डायमेन्शन्स वाढलेले आहेत. क्लॅरिटी आहे? तर या फिअर फॅक्टर मध्ये सुद्धा एवढं काही जास्त घाबरून द्यायची कारण नाहीये, कारण याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्लस पॉइंट्स आपल्याला भेटलेले आहे. नेक्स्ट काय की बाबा यार, जे टॉपर्स आहेत त्यांनी खूप जास्त 5 वर्षापासून 10 वर्षापासून किंवा बऱ्याच वर्षापासून त्यांनी तयारी करतायत, त्यांनी बऱ्याच वेळा मेन्स पण लिहिलेली आहे, बऱ्याच वेळा ते इंटरव्ह्यू पण गेलेले आहेत, तर मग त्यांना या गोष्टीचा जास्त फायदा होईल. तर असं नाहीये. तर बेसिकली हा मिसकन्सेप्शन असतो की अशा काही गोष्टी होतील, कारण आन्सर रायटिंग त्यांच्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे. ठीक आहे. हा, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन मे बी जास्त असेल, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मे बी कमी असेल, पण ही जी तूट आहे ती आपण भरून काढू शकतो ना. पण आन्सर रायटिंग ती दोघांसाठी सुद्धा नवीनच आहे. तर मी तर उलट म्हणतो की टॉपरसाठी हा सौदा घाटाच आहे बेसिकली, कारण का कुठे ना कुठे टॉपर्स त्यांनी वारंवार एक्झाम देऊन त्यांना आयोगाचा जो माइंडसेट आहे ना त्यांनी तो क्रॅक केला होता. ठीक आहे. त्यामुळे बरेचसे ऍस्पायरंट्स असे होते की ज्यांना फक्त आणि फक्त क्वेश्चन वाचून हे समजत होतं की कुठलं स्टेटमेंट रॉंग आहे आणि कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे. क्लॅरिटी आहे? तर मग या गोष्टीचा जे नवीन विद्यार्थी त्यांना लॉस आहे ना, का त्याच्यावर तो अनुभव नाहीये. मग ही अनुभवाची परीक्षा आहे का? तर नाही आहे. ही तुमच्या स्किल्सची परीक्षा आहे की तुम्ही किती सिन्सिअरली अभ्यास करता, तुम्ही किती सिन्सिअरली तुमच्या अनालिटिकल स्किल डेव्हलप करता, किंवा समाजामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल किंवा इश्यू असेल त्या इश्यूकडे पाहण्याचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे, या गोष्टीची परीक्षा असली पाहिजे. तर रादर दॅन मी तर असं म्हणतो की जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी MPSC करण्याचा निर्णय घेतला आहे किंवा जे घेण्याचा विचार करत असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण का प्रत्येक जण आता स्टेज 0 वरती आहे. कारण का यांनी आता आयोगाचा माइंडसेट क्लिअर केला होता ऑब्जेक्टिव्ह साठी. ठीक आहे. पण त्याचा तो त्यांना फायदा होईल का मेन्स मध्ये? तर अजिबात नाहीये. त्यांना पण त्यांच्या आन्सर रायटिंग वरती काम करावं लागेल. दोघांमध्ये डिफरन्स काय? तर बेसिकली त्यांच्याकडे डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, प्लस एक्सपिरियन्स सुद्धा आहे, आणि तुमच्याकडे फक्त डेटाची कमतरता आहे. ठीक आहे. तर मग ती तूट तुम्ही भरून काढू शकता, कारण का आन्सर रायटिंग यांना पण डेव्हलप करायचे 0 पासून, आणि तुम्हाला सुद्धा जे नव्याने तयारी करणार आहेत त्यांना सुद्धा 0 पासून डेव्हलप करायचे. तर अदर दॅन मी तर असं म्हणेल की हा फिअर फॅक्टर नसून
हा प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. का? कारण का सगळे विद्यार्थी आता समान पातळीवरती स्पर्धा करू शकतात, जे की आधी करू शकत नव्हते. समजून घ्या ना की असा एक विद्यार्थी आहे किंवा असे बरेचसे ऍस्पायरंट्स असतात की त्यांनी एक्झाम मध्ये नुसतं पास होत नाही, ते मेरिट लिस्ट मध्ये पण त्यांना सर्व्हिस पण भेटते, पण त्यांना अजून जास्त चांगली पोस्ट असल्यामुळे ते परत एक्झाम देतात. तर मग कुठं ना कुठे या विद्यार्थ्यांना ऑलरेडी एज भेटू लागलं ना, कारण का त्यांना सगळं समजलं होतं नेमकं काय प्रोसेस आहे, क्वेश्चन्स कशा प्रकारचे पडतात, कुठलं स्टेटमेंट रॉंग असतं, त्यांना सगळे छक्के पंजे माहीत झाले होते. क्लॅरिटी आहे. तर कुठं ना कुठे या गोष्टीचा फायदा त्यांना जास्त भेटू लागला आणि जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे नव्याने प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे त्यांना या गोष्टीचा फायदा भेटत नव्हता किंवा ते नुकसानीमध्ये होते. क्लॅरिटी आहे. पण आता या पॅटर्न चेंजमुळे सगळेजण एका सेम लेवलला येऊन थांबले, त्यामुळे हा फिअर फॅक्टर नसून हा एक मेजर प्लस पॉइंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. क्लॅरिटी आहे. हा, आता हे एक लई विद्यार्थी, खूप जास्त विद्यार्थ्यांकडून ऐकले मी की आता हे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एमपीएससीने केलाय त्याचा सगळ्यात जास्त फायदा युपीएससीच्या विद्यार्थ्यांना होईल, कारण की त्यांचे आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप असतात, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. ठीक आहे, मान्य आहे की त्यांच्या आन्सर रायटिंग स्किल ऑलरेडी डेव्हलप झालेले असतात, त्यांच्या अनालिटिकल स्किल्स ऑलरेडी डेव्हलप झालेले असतात. पण त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे का? नाहीये. त्यांना महाराष्ट्राचा भूगोल माहिती आहे का? नाहीये. तर मग हे एज तुम्हाला सुद्धा आहे ना की तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत. ऑब्व्हियसली एमपीएससीची एक्झाम असल्यामुळे एमपीएससी थोडस रिजनल गोष्टीवरती जास्त भर देणार आहे. ठीक आहे, कारण का एक्झाम एमपीएससी कंडक्ट करते ना. मग एमपीएससी काय करणार? रिजनल गोष्टीवर थोडं जास्त भर देईल. तर मग या रिजनल गोष्टींचा युपीएससीच्या विद्यार्थ्यांना फायदा आहे का? नाही आहे. याच्यामध्ये ते कमी आहेत ना, याच्यामध्ये ते मायनस मध्ये आहेत ना. कारण का युपीएससीचा अभ्यास करताना त्यांनी रिजनल गोष्टीवरती जास्त भर देतच नाहीयेत. तर या ठिकाणी तुम्हाला एज आहे ना, आणि या ठिकाणी यांना आन्सर रायटिंगचं एज आहे. अगेन सेम लेवलवरती आलेलं आहे. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. आणि अजून समजा आपण जर मॅथ केलं तर ऑब्व्हियसली मला माहिती आहे यावर्षी आयोगाने कधी 87 जागांसाठी जाहिरात काढलेली आहे. अतिशय कमी जागा आहेत, खूप जास्त विद्यार्थी मोटिवेटेड फील नाही करत आहेत, पण स्टील जागा वाढतील, किंवा असं आपण समजूया की ऍव्हरेज आयोग 200 जागा प्रतिवर्ष काढतो. ठीक आहे. आता 200 जागांसाठीच महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी फाईट करतात. क्लॅरिटी आहे. पण समजा आपण याच्याकडे सकारात्मक पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं किंवा अजून जास्त आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हनेसनं बघितलं तर आयोग युपीएससी युपीएससी तर फिक्स असतं, युपीएससी दरवर्षी अराउंड 800 जागा काढतं आणि आपण समजू की एमपीएससी 200 जागा काढतं. सुरुवातीला युपीएससी आणि एमपीएससी एकत्रित करणं याआधी हे पॉसिबल नव्हतं, कारण का पॅटर्न चेंज आहे आणि सिलेबसमध्ये मेजर डिफरन्सेस आहेत. पण आता सिलेबस 70 to 80% हा सेम झालेला आहे. ठीक आहे, पॅटर्न सुद्धा सेम झालेला आहे. मग आपण असं म्हणण्यापेक्षा की युपीएससीचे विद्यार्थी एमपीएससी मध्ये एंट्री घेतील, आपण असंही म्हणू शकतो ना की एमपीएससीचे विद्यार्थी युपीएससी मध्ये एंट्री घेतील. याआधी एमपीएससीचे विद्यार्थी जे फक्त आणि फक्त 200 जागांसाठी फाईट करत होते, ते आता 800 + 200 टोटल 1000 जागांसाठी फाईट करतील ना. कारण जर तुम्ही ऑलरेडी आन्सर रायटिंग स्किल तुम्ही डेव्हलप करताय, जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमचं रिजनल स्ट्रॉंग आहे, तर ऑलरेडी तुम्ही तुमच्या अनालिटिकल स्किल डेव्हलप करताय, तर मग तुम्ही युपीएससी पण ट्राय करू शकता ना. का नाही करू शकत? तुम्ही डेफिनेटली करू शकता. कारण काय 80% 70 to 80% सिलेबस सेमच आहे, फक्त 20% रिजनल फॅक्टर वेगळा आहे. गेटिंग माय पॉइंट ऑर नॉट? तर मग आपण या गोष्टीकडे या पॉझिटिव्हनेसने बघू शकतो ना, की रादर दॅन ते मुलं आपल्यामध्ये अतिक्रमण करतील याच्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये अतिक्रमण करूया. आणि बेसिकली सरकारला, गव्हर्नमेंटला तेच तर करायचं आहे की महाराष्ट्रातल्या मुलांची टक्केवारी केंद्रामध्ये आपल्याला वाढवायची आहे, की महाराष्ट्रातले मुलं युपीएससी मध्ये सुद्धा सक्सेसफुल झाले पाहिजे. हाच तर अट्टहास आहे. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे मला तर वाटत नाही की हा सुद्धा खूप मेजर असा फेअर फॅक्टर आहे. रादर दॅन हा सुद्धा एक आपण पॉझिटिव्ह गोष्टीने बघितला तर हा सुद्धा एक आपल्याकडे प्लस पॉइंटच ठरणार आहे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट, येस, आता हे याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया, कारण का ही एक स्किल आहे. ठीक आहे. कारण का या गोष्टीची सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी भीती आहे की सर उत्तर लिहायचे कसे. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली पहिल्यांदा हे समजून घ्या, आन्सर रायटिंग ही एक स्किल आहे आणि कुठलीही स्किल ही शिकता येते आणि प्रॅक्टिसने ती अजून जास्त परफेक्ट करता सुद्धा येते. त्यामुळे पहिले हे समजून घ्या, कोणीही जन्मजात लेखक नसतं. ठीक आहे, काही लोकांना एक नॅचरल टॅलेंट असतं,
पण या ठिकाणी आपल्याला एकदम हाय प्रोफेशनल लेवलचं लेखन सुद्धा नाही करायचं. ठीक आहे. आन्सर रायटिंग ही एक स्किल आहे जी की आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करू शकतो. तर बेसिकली नॉलेज तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तुम्ही ऑलरेडी एमपीएससी अभ्यास करताय बऱ्याच वर्षापासून. तेच फक्त तुम्हाला नॉलेजचं ऍप्लिकेशन करायचं आहे. ती माहिती, ते ज्ञान तुम्हाला फक्त तुमच्या भाषेमध्ये अत्यंत प्रभावीपणे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये मांडायचं आहे. दॅट्स इट. हेच तुम्हाला फक्त एक एक्स्ट्रा काम करायचं आहे. ठीक आहे. आणि हे मांडणी करणे किंवा रचनात्मक मांडणी करणे ही एक कला आहे जी की प्रॅक्टिसने अजून जास्त डेव्हलप होऊ शकते. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करणं शिकता ना, बेसिकली मांडणी करणं म्हणजे काय, उत्तर लिहिणं 150 शब्द किंवा 250 शब्दामध्ये उत्तर लिहिणं म्हणजे काय, की तुमच्या भाषेमध्ये त्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही एक्सप्रेस करता, तुम्ही व्यक्त होता. ठीक आहे. मग एखाद्या विद्यार्थ्याला ही व्यक्त होण्याची समजा कौशल्य प्राप्त झालं, त्या गोष्टीचा फायदा त्याला ऑटोमॅटिकली मुलाखतीमध्ये होणार आहे. तर का मुलाखतीमध्ये बेसिकली काय कळतं, तुम्हाला एक्सप्रेस करावं लागतं ना. त्या ठिकाणी तर ऑप्शन भेटत नाही किंवा कुठल्या करेक्टर टिक कर, नाही, ऑप्शन्स नाही भेटत. तर मग तुम्ही या पॉझिटिव्हनेसने सुद्धा विचार करा की बेसिकली आन्सर रायटिंगमुळे मला काय होईल की मला एक्सप्रेस करता येईल. आणि जर मला एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करता आलं तर त्या गोष्टीचा मला ऑटोमॅटिकली मला माझ्या मुलाखतीमध्ये सुद्धा फायदा होणार आहे. इव्हन जेव्हा तुम्ही सर्व्हिसला जासाल, जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं काय म्हणणं आहे हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकत असाल, त्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या सर्व्हिसमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे. तर रादर दॅन या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही जास्त भीतीच्या नजरेने किंवा फिअर फॅक्टर म्हणून बघण्यापेक्षा हे कौशल्य विकसित करण्यावर तुम्ही अधिक जास्त भर दिला पाहिजे, कारण का हे तुम्हाला रिअल लाईफ मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कामाला येणार आहे. ठीक आहे. तर रादर दॅन आपण हे सुद्धा म्हणू शकतो की एमपीएससी अजून जास्त स्टँडर्ड एक्झाम बनली आहे. तिने एक आपला वेगळा स्टँडर्ड सेट केला आणि जो युपीएससीच्या बरोबर नेऊन ठेवण्याचा ती प्रयत्न करते. तरी कुठं ना कुठं आपण या गोष्टीला अजून जास्त पॉझिटिव्हनेसने बघितलं पाहिजे. क्लॅरिटी आहे. तर राहिली गोष्ट उत्तर लेखनाची, तर मला असं वाटतं की आन्सर रायटिंग जी स्किल आहे ती आपण टप्प्याटप्प्याने जर आपण नियमितपणे सराव केला, त्या सरावाने आपण आरामात ती आन्सर रायटिंग स्किल आपण डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. तर जास्त घाबरू द्यायचं काही कारण नाही. तुम्हाला मी काही स्टेप्स सांगतो, या स्टेप्स तुम्ही नियमितपणे तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणल्या, तुम्ही ऑटोमॅटिकली किंवा स्लोली तुम्ही तुमची आन्सर रायटिंग स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता. फर्स्ट स्टेज काय, तुम्ही काय करा, सुरुवातीला दररोज एक उत्तर लिहा. मी असं म्हणत नाही की नाही नाही, काही विद्यार्थी असं म्हणतात नाही सर मी पहिले वाचतो. मी काय करतो, पूर्ण डेटा कलेक्ट करतो. सॉरी, मी काय करतो, मी पूर्ण डेटा कलेक्ट करतो माझा आणि त्यानंतर जाऊन मी लिखाणाला सुरुवात करतो. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आज एक चॅप्टर वाचला ना, त्याच चॅप्टरवरचा तुम्ही एखादा क्वेश्चन घ्या, चॅप्टरच्या पाठीमागचा, तेच क्वेश्चन तुम्ही लिहून बघा. स्टार्ट प्रॅक्टिसिंग. क्लॅरिटी आहे. तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून मग एकदाच किती लिहिणार ना. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एक चॅप्टर वाचला, कुठला चॅप्टर घ्या, कुठल्या सब्जेक्टचा घ्या, तो चॅप्टर वाचल्यानंतर त्या चॅप्टरवरती आधारित क्वेश्चन तुम्ही आजच्या आज प्रॅक्टिस करून बघा. क्लॅरिटी आहे. ही जी प्रोसेस आहे सर, मी पहिले पूर्ण वाचतो, पूर्ण कलेक्ट करतो, मग ही याला वेळ लागतो, हे कधी होत नाही. क्लॅरिटी आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ना, त्यांनी तर मग एकदम सुरुवातीपासून सुरू केलं पाहिजे. आज मी एखादी एनसीईआरटी वाचतोय किंवा मी आज एखादं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचतोय, त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या पाठीमागे काही क्वेश्चन्स असतात, टिप लिहा असतात किंवा काही असतं, त्या क्वेश्चन पासून स्टार्ट करा. नाही सुरुवात काही काही लाजाची गोष्ट नाही, काही नाही, त्या क्वेश्चन पासून स्टार्ट करा आणि त्या क्वेश्चनची आन्सर लिहायला सुरुवात करा. डेली तुम्ही आन्सर लिहाल, तुम्हाला स्लोली स्टेप बाय स्टेप तुमच्या आन्सरमध्ये ग्रोथ पाहायला भेटेल. क्लॅरिटी आहे, समजतंय. आणि त्यानंतर एक स्टँडर्डनेसची समजा गोष्ट आपण केली की बाबा नेमका कुठला स्टँडर्ड किंवा कुठला आपण एक लेवल सेट केले पाहिजे उत्तर लिहिण्यामध्ये. जसं की आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण आपल्या डिग्री एज्युकेशनमध्ये किंवा शाळेमध्ये ज्या पद्धतीची उत्तर आपण लिहित होतो, त्या पद्धतीची उत्तर आपल्याला या एक्झाममध्ये लिहिणं अपेक्षित नाहीये. तर कुठं ना कुठं आपल्याला ते स्टँडर्ड, ते लेवल या ठिकाणी मेंटेन करावी लागणार आहे. एक स्ट्रक्चराइज्ड मॅनरमध्ये उत्तर लिहिलेलं कधी चांगलं, कारण तुम्हाला ते जास्त मार्क्स मिळवून देतं. क्लॅरिटी आहे. तर जे स्टँडर्ड आहे, बऱ्याच जणांनी सांगितलेलं, मी काय वेगळं सांगत नाही. तर बेसिकली 3 स्टेजेसमध्ये आपण आन्सर लिहायचंय. एक म्हणजे इंट्रोडक्शन, तुमचा मेन पार्ट, आणि त्यानंतर काय तुमचं कन्क्लुजन. ठीक आहे. एसे एसे टाईप मध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता, म्हणजे पॅराग्राफ टाईप मध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता, त्याला काही अडचण नाही आहे.
पण कुठं ना कुठं ते तुम्हाला जास्त मार्क्स फेच नाही करत. ठीक आहे, कारण कसं असतं माहिती आहे का, एक गोष्ट समजून घ्या, एक्झामिनर जो असतो तो बरेचसे आन्सर कॉपीज चेक करतो. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे त्याला जे अपेक्षित असे पॉइंट्स आहेत तुम्ही ते लिहिलेत का नाहीये या गोष्टीकडे त्याची नजर जाईल का नाही याची गॅरंटी तुम्ही नाही घेऊ शकत. तो बेटर आहे की हा जो पॉइंट आहे, उत्तराची जी डिमांड आहे, सॉरी क्वेश्चनची जी मागणी आहे, ते पॉइंट मी माझ्या उत्तरामध्ये समाविष्ट केलेला आहे हे त्याच्या दृष्टीस पडणं किंवा पडायला पाहिजे याची काळजी तर तुम्हीच घ्यायला पाहिजे. तो पॉइंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिलं कधी चांगलं, जेणेकरून तुम्ही सगळे पॉइंट्स इन्क्लूड केलेत का हे एक्झामिनरला समजायला सोपं जातं. आणि जर तुम्ही सगळे पॉइंट्स इन्क्लूड केले असतील जे अपेक्षित असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील. पॅराग्राफ मध्ये हे एक्झामिनरला समजणं थोडंसं अवघड जातं, कारण तो पूर्ण पॅराग्राफ तो वाचत बसणार नाहीये. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे या स्ट्रक्चराइज फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिणं कधीही चांगलं, कारण का तुम्हाला ते मॅक्सिमम मार्क्स मिळवून देईल. प्लस तुम्ही अजून काय करू शकता, तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये डायग्राम पॉइंटचा वापर करू शकता. ठीक आहे. आणि एका वीक मध्ये तुम्ही जेवढे पण टॉपिक्स वाचले, तुम्ही जेवढे पण चॅप्टर वाचले आणि तुम्ही जेवढे पण आन्सर्स लिहिले, ते आन्सर्स तुम्ही स्वतः सुद्धा इव्हॅल्युएशन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मेंटरला किंवा तुम्ही तुमच्या सरांना सुद्धा ती इव्हॅल्युएट करायला देऊ शकता आणि तुम्ही ती इव्हॅल्युएशन करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये काय निगेटिव्ह आहेत, प्लस तुम्ही अजून जास्त कुठे इम्प्रूव्ह करू शकता किंवा तुमचे वीक एरियाज काय आहेत हे तुम्ही आयडेंटिफाईड करून घेऊ शकता. क्लॅरिटी आहे. आणि स्वतःला अजून जास्त तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ठीक आहे. आणि नेक्स्ट स्टेज काय, तर बेसिकली ही फायनल स्टेज आहे, याच्यानंतर तुमची आन्सर रायटिंग स्किल कम्प्लीट होऊन जाते. ती म्हणजे काय की तुमचं स्टॅटिक नॉलेज तुम्हाला करंटशी जोडता आलं पाहिजे. तुमच्या उत्तरामध्ये तुमचं स्टॅटिक नॉलेज दिसलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सध्या चालू असलेल्या घडामोडींसोबत किती तुम्ही संबंध ठेवून आहात, की तुम्ही त्याला किती ओळखता हे पण तुमच्या उत्तरामध्ये दिसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल कन्क्लुजन, जेव्हा आपण निष्कर्ष लिहितो त्या ठिकाणी तुमचा फ्युचरिस्टिक अप्रोच असला पाहिजे किंवा कन्क्लुजन मध्ये तुम्ही वे फॉरवर्ड दिलं पाहिजे की नेक्स्ट सोल्युशन काय, याच्या पुढे अजून जास्त तुम्ही काय चांगलं करू शकता. ऍज अ अधिकारी तुमच्याकडून हीच डिमांड असते की तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड केलं पाहिजे की अजून चांगलं आपण याच्यामध्ये काय करू शकतो. क्लॅरिटी आहे. तर हा फ्युचरिस्टिक अप्रोच तेव्हाच येईल जेव्हा तुमचं करंट पण तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये एक्सप्रेस करसाल. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला दोन्हीची सांगड घालता आली, दॅट मीन्स यू आर गुड टू गो आणि तुमची आन्सर रायटिंग स्किल जी आहे ती बऱ्यापैकी एका स्टँडर्ड लेवलला येऊन पोहोचलेली आहे. तर या सिंपल बेसिक स्टेप्स आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस डेव्हलप करू शकता किंवा तिला तुम्ही स्टार्ट करू शकता. क्लॅरिटी आहे. तर आन्सर रायटिंग सुद्धा जास्त घाबरून द्यायचं कारण नाहीये, ते सुद्धा मेजर फिअर फॅक्टर नाहीये. नेक्स्ट जो की आन्सर रायटिंगशी रिलेटेड आहे की सर आता ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये सुद्धा, कारण का ज्या पद्धतीने आपण GS 1, 2, 3, 4 मध्ये उत्तरे लिहितो त्याच पद्धतीने आपण ऑप्शनल मध्ये उत्तर लिहू शकतो का, तर नाही. कारण का GS 1, 2, 3, 4 जे आहे तो हॉरिझॉन्टल चेंज झाला, म्हणजे सब्जेक्टची डेप्थ वाढली का, नाही. सब्जेक्टची डिफिकल्टी वाढली का, नाही. पण ऑप्शनल मध्ये सब्जेक्टची डेप्थही वाढते आणि सब्जेक्टची डिफिकल्टी सुद्धा वाढते. तुम्हाला अजून जास्त थोरो नॉलेज त्या सब्जेक्टचं असणं अपेक्षित केलं जातं जेव्हा तुमचा ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे ऑप्शनल सब्जेक्टची आन्सर रायटिंग करताना काही वेगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. फक्त आपण जसं ज्या पद्धतीने आपण GS 1, 2, 3, 4 मध्ये लिहितो त्याच पद्धतीने आपण ऑप्शनलचे आन्सर लिहू शकत नाही. ऑप्शनल मध्ये आन्सर लिहिताना आपल्याला सगळे डायमेन्शन्स तर कव्हर करायचेच आहेत, त्याचबरोबर आपल्याला एक करेक्ट पातळी सुद्धा गाठायची. आपल्याला अजून जास्त डेप्थ मध्ये जाऊन अजून जास्त डेटा मायनिंग करून आपल्याला योग्य असा डेटा वापरून ते आन्सर लिहायचा आहे. क्लॅरिटी आहे. तर मग त्यासाठी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या स्किल्स अडॅप्ट करण्याआधी किंवा विकसित करण्याआधी बेसिक जी मुद्दा असते बाबा ऑप्शनल कुठला निवडला पाहिजे. कारण का बघा आता ऑप्शनल मध्ये आन्सर तुम्ही ऑप्शनल सोबत तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत, कारण का शेवटी 500 मार्कांचा प्रश्न आहे आणि ऑप्शनलचे मार्क्सच ठरवतील की तुम्ही तुमच्या मेरिट यादीत तुमचं नाव असेल की नाही नसेल. क्लॅरिटी आहे. समजते मी काय म्हणतो ते. त्यामुळे तुम्ही ऑप्शनलच्या बाबतीमध्ये रिस्क घेऊ शकत नाही. आणि या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट समजते की बाबा ऑप्शनल मध्ये आन्सर रायटिंग स्किल सुद्धा आपली खूप जास्त डेव्हलप्ड असली पाहिजे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जे काही म्हणायचंय ते आपण आपल्या उत्तरामधून मांडू शकलो पाहिजे. त्यामुळे ऑप्शनल असा असला पाहिजे की ज्याचं आपण रिव्हिजन करू शकतो,
ऑप्शनल असा असला पाहिजे जिथं मटेरियल खूप जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ऑप्शनल असा असला पाहिजे जो गायडन्स अवेलेबल आहे. ऑप्शनल असा देखील असला पाहिजे जो की रायटेबल असला पाहिजे, ज्याच्यावरती आपण खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे मी काय पॅरामीटर्स डिस्कस करणार आहे की या पॅरामीटर्सचा तुम्ही विचार केला पाहिजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना. त्यांना समजून घ्या, पॅटर्न चेंज झालाय आणि या पॅटर्न नुसार तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो खूप जास्त मॅटर करणार आहे तुमच्या सिलेक्शन मध्ये. ठीक आहे. जर आपण जनरलाइज काय पॅरामीटरची गोष्ट जर केली ना, तर ऑप्शनल सब्जेक्ट, आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर माझं इंजिनिअरिंगला फिजिक्स होतं किंवा केमिस्ट्री होतं किंवा मॅथमॅटिक्स होतं, तर मी हे सब्जेक्ट ऑप्शनल निवडतो. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. पण मार्केटमध्ये त्या सब्जेक्टचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का? फार कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. मार्केटमध्ये त्या सब्जेक्टला गायडन्स अवेलेबल आहे का? फार कमी प्रमाणामध्ये गायडन्स अवेलेबल आहे. तर मग अनलेस अँड अंटिल तुम्हाला ही श्युरिटी असणार की बाबा मी स्वतःच्या बळावरती तो ऑप्शनल प्रिपेअर करू शकतो, भलेही मार्केटमध्ये काही रिसोर्सेस किंवा गायडन्स अवेलेबल असो नसो, तेव्हाच तुम्ही तो ऑप्शनल निवडला पाहिजे. नेक्स्ट ट्रेंड काय असतो की सर सिलेबस कमी आहे, सगळेजण त्याच्या पाठीमागे गेले की सगळे तुमच्या पाठीमागे गेले. ठीक आहे. बेसिकली ऑप्शनल हा मोर ऑफ अ पर्सनल गोष्ट आहे की तुम्हाला पर्सनली तुम्ही कुठल्या सब्जेक्ट मध्ये कम्फर्टेबल आहात हे जास्त मॅटर करतं, रादर दॅन की ट्रेंड काय चालू आहे. ठीक आहे. तर आपण या सगळ्या पॅरामीटर्सचं आपण डिस्कशन करणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय की ऑप्शन असा असला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे आणि तुम्ही स्वतः दीर्घ काळापर्यंत त्या गोष्टीला तो इंटरेस्ट तुम्ही टिकून ठेवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जे विद्यार्थी नव्याने सुरुवात करतात त्यांना सुरुवातीला फॉर एक्झाम्पल XYZ सब्जेक्टमध्ये खूप जास्त इंटरेस्ट वाटतो आणि ते लगेच म्हणतात की ह्याला मी ऑप्शनल करतो. पण 2-3 महिने वाचल्यानंतर तो सब्जेक्ट बोर होतो. नाही, आता हे बोर व्हायला, आता मी ऑप्शनल तर घेतला पण मी बोर झालो नाही. हा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे की तो इंटरेस्ट जो आहे, जो तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट मधला, तो दीर्घ काळापर्यंत, कारण का प्रिपरेशन किती ड्युरेशनला चालणार तुम्हाला माहित नाही ना. 1 वर्ष चालेल, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष तुम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे ते पूर्ण प्रिपरेशनच्या कालखंडापर्यंत त्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट कायम राहिला पाहिजे तुमचं प्रिपरेशन संपेपर्यंत. त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट प्लस पॉईंट काय, ह्याला मी सगळ्यात पहिली प्रायोरिटी देतो की बाबा तुमचा इंटरेस्ट. ऑप्शनल सब्जेक्ट कुठलाही असू द्या, तुमचा इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्ट तुम्ही लॉंग टर्म टिकून ठेवू शकता, देन यू आर गुड टू गो. ठीक आहे. हे बाकीचे पॅरामीटर्स नंतर येतात. नेक्स्ट काय की बाबा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जीएसच्या पेपरवर ओव्हरलॅप होतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल काही ऑप्शनल सब्जेक्ट असे आहेत जे की जीएस मध्ये सुद्धा आहेत. यामध्ये काय होतं की तुम्हाला एखादा एक्स्ट्रा सब्जेक्ट वाचायची गरज नाही पडत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जॉग्राफी असेल की जो ऑलरेडी जीएस मध्ये आहे. क्लॅरिटी आहे. म्हणजे काय की तुम्हाला एक एक्स्ट्रा सब्जेक्ट अवांतर एक एक्स्ट्रा गोष्ट करायची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथमॅटिक्स घेतला तर ऑलरेडी तुम्हाला जिओग्राफी तर वाचायचंच आहे. आता मॅथमॅटिक्स बिकेम्स अन एक्स्ट्रा सब्जेक्ट जे तुम्हाला अजून वाचायचं आहे. फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल. गेटिंग माय पॉईंट ऑर नॉट? त्यामुळे या सुद्धा गोष्टीकडे तुम्ही महत्व दिलं पाहिजे की बाबा आता मला एक्स्ट्रा काम नको, कारण का ऑलरेडी सिलेबस खूप जास्त आहे. ऑलरेडी समजा आपण रफली पकडलं तर मी 14-15 सब्जेक्ट मी ऑलरेडी वाचतोय, त्यामुळे मला अजून एकाची भर नकोय. गेटिंग माय पॉईंट ऑर नॉट? त्यामुळे हे ओव्हरलॅप जर करत असेल तर अजून जास्त चांगलं आहे. नेक्स्ट काय की त्या ऑप्शनल वरती तुमच्या मार्केटमध्ये सोर्स मटेरियल अवेलेबल आहे का? पुस्तके खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल पाहिजे, तेव्हाच तुम्ही तो ऑप्शनल चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता. हे सुद्धा तुम्ही या सुद्धा पॅरामीटरचा तुम्ही विचार केला पाहिजे ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना की बाबा जो काही मी ऑप्शनल सब्जेक्ट निवडतोय त्या सब्जेक्टसाठी उत्तम दर्जाची अशी पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल आहेत का? किंवा कुठेही जरी मला अडचण आली, मला एखादी गोष्ट समजत नसेल, तर ती गोष्ट समजावून घेण्यासाठी चांगल्या प्रकारची कोचिंग म्हणा किंवा गायडन्स म्हणा किंवा मेंटरशिप मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? या सुद्धा गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट पॅरामीटर काय की बाबा नेमका स्कोरिंग ट्रेंड काय चालू आहे आणि त्या स्कोरिंग मध्ये स्टेबिलिटी आहे का? आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, फॉर एक्झाम्पल युपीएससी किंवा एमपीएससीचा निकाल लागला आणि त्या वर्षी फॉर एक्झाम्पल एखादा XYZ ऑप्शनलने टॉप केला तर लगेच सगळे मुलं आता ही ऑप्शनल ट्रेंड मध्ये ही ऑप्शन घ्यायचा. पण तसं नसतं, त्याला अनालिसिस म्हणत नाही. तर बेसिकली आपण काय केलं पाहिजे की बाबा मागच्या 5-10 वर्षामध्ये या ऑप्शनल सब्जेक्टचा ऍव्हरेज स्कोर काय राहिलेला आहे. गेटिंग माय पॉईंट ऑर नॉट? की मागच्या 5-10 वर्षामध्ये या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मुलांना कन्सिस्टंटली किती मार्क पडलेत.
आता बघा, एखाद्या सब्जेक्टला एखाद्या वर्षी खूप मार्क पडतात, पण पुढच्या 4 वर्षाला मार्कच नाही पडत. तर मग ही स्टेबिलिटी, ही स्थिरता सुद्धा असली पाहिजे ना, की ऑन अन ॲव्हरेज त्या सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पडतात. जोपर्यंत ऑन अन ॲव्हरेज स्कोर 250 प्लस नसेल, तोपर्यंत त्याला आपण स्टेबल म्हणूच शकत नाही. आता एखाद्या वर्षी एकदमच 280, 290, 300, 310 ला गेला आणि दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 200 वरती आला. त्याचा स्टेबिलिटी कुठे आहे ना? स्कोर केला एका वर्षी, पण नेक्स्ट इयर स्कोर कमी झाला ना. तर ते नाही. तर ते स्कोर ट्रेंड बघणं म्हणजे काय, तर बेसिकली मागच्या 5-10 वर्षामध्ये त्या सब्जेक्टचा स्कोर ऑन अन ॲव्हरेज स्टेबल असला पाहिजे. क्लॅरिटी आहे, गोष्ट समजते. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्हाला हाताळायचे आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स किंवा थीम्स किती जास्त रिपीट होत आहेत कुठल्या ऑप्शनल मध्ये, या गोष्टीचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. क्लॅरिटी आहे. कारण का एखाद्या सब्जेक्टची समजा टेंडन्सी जास्त असेल क्वेश्चन रिपीट करण्याची, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये एक एज भेटणार आहे किंवा फायदा भेटणार आहे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट काय, की आन्सर रायटिंग. तुम्ही कुठल्या सब्जेक्टमध्ये जास्त चांगल्या प्रकारे उत्तर लिखाण करू शकता. आता हे तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसवर डिपेंड आहे. आता हे तुम्हाला टेस्ट करायचं की फॉर एक्झाम्पल मी या सब्जेक्टची उत्तर खूप चांगली लिहू शकतो किंवा त्या सब्जेक्टची उत्तर मी खूप चांगली लिहू शकत नाही, हे फक्त तुम्ही ठरवू शकता, कारण तुम्हालाच माहिती असतं ना. ठीक आहे. तर मग या सुद्धा गोष्टीचा विचार करणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट काय, की किती वेळ लागेल आणि तुमचं बॅकग्राऊंड काय. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर माझं ग्रॅज्युएशन या सब्जेक्टमध्ये झालंय, तर मी हाच सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून घेऊन जाणार आहे. क्लॅरिटी आहे. काही हरकत नाहीये, कारण तुमचं बॅकग्राऊंड ते असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते प्रिपेअर करायला वेळ कमी लागेल, तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता. पण तुम्हाला मग या बाकीच्या पॅरामीटरचा विचार करावा लागणार आहे. ठीक आहे, की मी त्यात चांगले उत्तर लिहू शकतो का, किंवा त्याचा स्कोर ट्रेंड स्टेबिलिटी आहे का, हे सगळ्या पॅरामीटरचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आता काही विद्यार्थी असं म्हणतात सर मी बीएससी मॅथ आहे, मी एमएससी मॅथ आहे, मग मी मॅथ घेऊ का. अरे पण त्याला सोर्सेस अवेलेबल आहेत का, त्याला गायडन्स अवेलेबल आहे का, फार कमी प्रमाणामध्ये आहे. तर मग या गोष्टीचा सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे ऑप्शनल घ्यायच्या आधी. क्लॅरिटी आहे. तर या पूर्ण पॅरामीटर्सचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय माहिती आहे का, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर सब्जेक्टचा सिलेबस लिमिटेड आहे आणि मागच्या 10 वर्षापासून या सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांना भरभरून मार्क भेटलेले आहेत. ठीक आहे. आणि म्हणूनच मी हा सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून निवडलाय. करेक्ट आहे, व्हेरी गुड. पण ऑब्व्हियसली जसा तुम्ही विचार केलाय की या सब्जेक्टला भरपूर मार्क्स पडले, तसा बाकीच्यांनी सुद्धा विचार केलेला असणारच आहे. पण ऑब्व्हियसली त्या ऑप्शनमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा वाढणारच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल XYZ घ्या, आपल्याला कुठल्या ऑप्शनल सब्जेक्टला कमी किंवा जास्त दाखवायचे. एखादा XYZ सब्जेक्ट आहे, मागच्या 10 वर्षापासून त्या सब्जेक्टला खूप चांगले मार्क पडले. ठीक आहे. आणि सिलेबस देखील लिमिटेड आहे. क्लॅरिटी आहे. मग काय होईल, अधिक जास्त फॉर एक्झाम्पल एक जस्ट आपला आकडा पुढे 1 लाख विद्यार्थी फॉर्म भरतायत MPSCचा. ठीक आहे. जस्ट समजून घेण्यासाठी आकडा घ्या. तर मग काय होईल, 1 लाखापेक्षा जास्तीत जास्त मुलं काय करतील, तोच XYZ ऑप्शन निवडतील. काय होईल, त्या ऑप्शनल मध्ये इंटरनल कॉम्पिटिशन वाढते ना. हेडिंग ना पॉइंट ऑफ नॉट. त्यामुळे हा सुद्धा विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांनी की बाबा ज्या ठिकाणी सगळेच मेंढर चालले त्या ठिकाणी सुद्धा मी जाऊ का. क्लॅरिटी आहे. कारण कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे ना, जास्त मार्क पडतात त्यामुळे सगळेच घेणार ती गोष्ट. मग त्या सगळ्या मुलांसोबत मला कॉम्पिट करावंच लागेल. तुम्ही आन्सर खूप छान लिहिता, पण तुमच्यापेक्षा अजून चांगलं लिहिणार कोणतं येईल त्या ठिकाणी. कारण का बरेच विद्यार्थी ते ऑप्शन घ्यायलेत ना. ठीक आहे. आणि तेच जेवढं तुमचं पर्सनल लेवलवर तुम्ही वेगळा ऑप्शन निवडला त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा कमी भेटेल. ठीक आहे. जसं की आता मी ऑलरेडी आधी मी मॅथमॅटिक्स बद्दल बोललो होतो की मॅथ बरेच जण घेत नाहीत, पण रिसोर्सेस फार कमी आहेत. पण मॅथ बरेच जण घेत नाहीत म्हणजे मॅथ मध्ये कॉम्पिटिशन कमी आहे. गेटिंग माय पॉइंट ऑन. तर प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टचे काही प्लस असतात, काही निगेटिव्ह असतात. आता हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक पॉइंट ऑफ व्ह्यूने ठरवायचं की नेमकं माझ्यासाठी जास्त सुटेबल कुठला आहे. आणि हे तर फार जनरल आणि कॉमन सेन्सची गोष्ट आहे की सिलेबस किती आहे आणि तो सिलेबस मॅनेज मी करू शकतो का. बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या ऑप्शनल सब्जेक्टचा सिलेबस खूप जास्त असतो, पण प्रॉपर प्लॅनिंगने तो सिलेबस मॅनेज देखील करता येतो. मी असं नाही म्हणत की होतच नाही, होतो, पण ते प्रॉपर स्किल आणि मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. आणि जर तुम्हाला ते प्रॉपर स्किल आणि मॅनेजमेंट जमत असेल किंवा तुम्हाला ते कोणी जमवून देत असेल गायडन्स थ्रू किंवा मेंटरशिप थ्रू, तर तुम्ही तो ऑप्शनल निश्चितपणे निवडू शकता.
क्लॅरिटी आहे. मग या गोष्टी तुम्हाला हेल्प करतील ऑलरेडी तुमच्या आन्सर रायटिंग स्किल ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये डेव्हलप करण्यासाठी. तर आपण या सगळ्या गोष्टीला आपण सारांश स्वरूपामध्ये जर बघायला गेलं, तुमचा ऑप्शनल इंटरेस्टिंग असला पाहिजे, जीएस सोबत ओव्हरलॅपिंग असला पाहिजे, त्याचबरोबर स्कोरिंग असला पाहिजे, त्याला गायडन्स आणि रिसोर्सेसचा सपोर्ट असला पाहिजे, त्याचं रिव्हिजन करणं पॉसिबल असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लिखाण देखील करू शकला पाहिजे. ठीक आहे. तर हे 6 पॉईंट जर तुम्ही लक्षात घेतले तर या 6 पॉईंटचा विचार करून तुम्ही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला पाहिजे, जेणेकरून या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला अधिक जास्त चांगलं स्कोर करण्यास मदत होईल. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली ऑप्शनल निवडल्यानंतर त्याच्यामध्ये परत चेंज करा, परत पहिल्यापासून स्टार्ट करा, या सगळ्या भानगडी करत बसण्यापेक्षा ऑप्शनल निवडतानाच चांगला विचार करायचा, कारण का पॅटर्न चेंज झालाय आणि त्या पॅटर्नचा पुरेपूर असा मला कसा जास्त फायदा करून घेता येईल. क्लॅरिटी आहे. तर याच गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुम्हाला गायडन्स किंवा मेंटरशिप प्रोव्हाइड करण्यासाठी मंथन आयएस तुमच्यासाठी घेऊन येते आन्सर रायटिंग मेंटरशिप बॅच. क्लॅरिटी आहे. या बॅचची पूर्ण माहिती, ऍडमिशन्स ओपन आहेत, तुम्ही आमच्या ऍपवर जाऊन बघू शकता. आमच्या ऍपची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करा. ठीक आहे. त्याचबरोबर या कोर्स बद्दलची माहिती आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. लिंक अगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर हा मेंटरशिप कम कोचिंग असा प्रोग्राम असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी पूर्णपणे सिलेबसच्या धर्तीवरच, म्हणजे या ठिकाणी जसं की नॉर्मल आन्सर रायटिंग मेंटरशिप असतं की बाबा आम्ही काही क्वेश्चन्स देणार, तुम्ही उत्तर लिहिणार आणि तुम्ही ते उत्तर सबमिट करणार, आम्ही ते इव्हॅल्युएट करून फक्त फीडबॅक देणार, तसं नाही आहे. ठीक आहे. तर फ्रॉम स्क्रॅच GS1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, फ्रॉम स्क्रॅच त्या पेपरमध्ये आन्सर कशा प्रकारे बिल्ड करायचं याचे पण काही कोचिंग सेशन असणार आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर PYQ डिस्कस करत असताना त्या PYQ मध्ये जो काही कन्सेप्ट आहे किंवा जे काही थीम विचारलेली आहे त्या थीम वरती डिटेल 2-2 घंट्याचे लेक्चर सुद्धा आमच्या ऍपवरती तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. म्हणजे फक्त तुमचा क्वेश्चन पेपर किंवा तुमचा आन्सर इव्हॅल्युएट करून भेटणार नाही, त्याचबरोबर त्या क्वेश्चनशी असलेल्या रिलेटेड कन्सेप्टवर तुम्हाला लेक्चर सुद्धा या आन्सर रायटिंग मेंटरशिप मध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आन्सर कशा प्रकारे फ्रॉम स्क्रॅच डेव्हलप करता येईल, प्रत्येक पेपरसाठी GS1, 2, 3, 4 साठी तुम्हाला स्ट्रक्चराइज्ड स्टँडर्ड असे फ्रेमवर्क बनवून दिले जातील आणि त्या फ्रेमवर्कचा तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंग स्किलमध्ये वापर करायचा, जेणेकरून तुम्ही अजून जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करू शकता. तर फक्त म्हणजे इव्हॅल्युएशन बेस्ड हा प्रोग्राम नसणार आहे, त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन बी असणार आहे आणि त्याचबरोबर सिलेक्टिव्ह कोचिंग सुद्धा असणार आहे. क्लॅरिटी आहे. त्यामुळे इंटरेस्टेड असाल तर आमच्या चॅनलवरती जा आणि पूर्ण माहिती या कोर्सची घ्या आणि लगेच लगे हा कोर्स जॉईन करा. ठीक आहे. दीज आर आवर लिंक्स. या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. सो आय होप की तुमच्या मनामधल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देण्यास मी सक्सेसफुल ठरलेलो असेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आम्ही बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग किंवा आन्सर रायटिंग बद्दलचे जे काही बेसिक गोष्टी असतात सब्जेक्ट टू सब्जेक्ट या सुद्धा आम्ही याच्यावरती डिस्कस करणार आहोत. ही एक प्लेलिस्ट असणार आहे, याच्यामध्ये जवळपास एक 5-6 लेक्चर्स असतील, त्यांचं काय ऍड सुद्धा होतील. ठीक आहे. आणि या सगळे लेक्चर्स तुम्हाला मोफतमध्ये पाहायचे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच.